नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज सुट्टी आहे म्हणून आणि मी काल ऑफिसमधनं येताना मला एक झाड होतं ज्याला निरफणसाचं झाड असं म्हणतात आणि ते झाड मला त्या झाडावरची फळं काल पडलेली दिसली। मग विचार केला आणूया घरी, ही गावाला भेटतात पण आज मी ती मुंबईत भेटत नाही सहसा ती, पण तिकडे ऑफिसमध्ये पडलेली दिसली म्हणून ती उचलून आणली। मी दाखवते तुम्हाला ते। ही आहे ती झाडं, ही आहे ती फळं आणि ह्याला निरफणस असं म्हणतात। इंग्लिशमध्ये ह्याला ब्रेड फ्रूट असं पण म्हणतात आणि खूप छानपैकी असे हिरवळ छान आहेत। सुकलीत जराशी पण ठीक आहे। चला सुरुवात करूया बनवायला ती। तर आईला विचारूया काय बनवणार ह्याचं, तिला विचारलंय। आता आपण काप करूया, त्याची भाजी सुद्धा होते पण आज आपण ह्याची काप करूया। चल मग सुरुवात करूया काप करायला। ते स्वतः ह्याचं सालं काढून घेऊया आपण ह्याची। आपण हळू लागेल हाताला। ह्याची भाजी पण होते ना आई? भाजी खूप चवीची। कापांसाठी आपण ना तांदळाचं पीठ घेऊया, रवा करून टाकूया ना। छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत। आपण बाजूला काढून घेऊया आणि बाकीचं पण तळून घेऊया।
दाखवते तुम्ही. ठीक आहे, चल खाऊन बघ. चला. खाऊन बघ आणि कसं झालं सांग. लेट्स टेस्ट इट. मस्त मऊ शिजले. एक नंबर झाल्यात. आतून क्रिस्पी आहे आणि आतून कसं मऊ झालं तर छान ते कापसासारखे लागतात. मस्त झाल्यात यार. ह्याची भाजी पण बनवतेस ना? नेक्स्ट टाइम आपण भाजी बनवू. खूप वर्षांनी खाल्ले आपण. हो, पहिला बनवायचीच ना. काही मिळत नाही. आपण नंतर बनवूया भाजी. तर त्याचा एक नवीन ओके, vlog डन. टाकू. ह्याचा ब्लॉग आम्ही भाजीचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की असेल. सो असंच डू लाईक शेअर कमेंट आणि इथेच मी थांबवते. बाय.